शेतकरी मित्रांनो, राम राम. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एखाद्या लॉटरीपेक्षा कमी नाही, कारण आज आपण फक्त आणि फक्त पैशांबद्दल बोलणार आहोत. होय, थेट खणखणीत पैशांबद्दल. तुमच्या खात्यात 2,000 रुपये नाही तर 4,000 रुपये नाही तर तब्बल 8,000 रुपये देखील नाही तर चक्क 10,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. तर मित्रांनो, हे पैसे कोणाला आणि कधी येणार? तुमच्या मोबाईलमध्ये पैसे जमा झाल्याचा जो मेसेज येतो तो मेसेज कधी येणार आणि कोणत्या दिवशी येणार, किती वाजता येणार, हा सर्वात मोठा सस्पेन्स मी व्हिडिओच्या शेवटी उलगडलेला आहे की तुमच्या खात्यामध्ये पैसे किती येणार, कधी येणार आणि कोणाला येणार. त्यामुळे जर तुम्हाला पैसे हक्काचे आले नसतील, बुडवायचे नसतील तर हा व्हिडिओ एकही सेकंद स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे मित्रांनो, काय आहे तर तुमच्या खात्यामध्ये किती रुपये येणार तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आणि बघू देखील शकता की काय लिहिलेलं आहे. तर तुमच्या बँक खात्यामध्ये 2,000 रुपये नाही तर 4,000 रुपये देखील नाही तर 8,000 देखील नाही तर चक्क 10,000 रुपये जमा व्हायची शक्यता आहे. किती मित्रांनो, इथं बघा 10,000 रुपये जमा व्हायची शक्यता आहे तुमच्या खात्यामध्ये. आणि ते मित्रांनो कधी जमा होणार आणि कोणाला होणार हे आपण व्हिडिओच्या शेवटी सांगितलेलं आहे. इथं 10,000 रुपये जमा होणार हे तुम्ही पाहू शकता. आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 8,000 देखील येणार आहेत, तर बऱ्याच शेतकऱ्यांना 4,000 आणि काही शेतकऱ्यांना 10,000 रुपये येणार आहेत आणि उरल्या सुरल्यांना 2,000 रुपये येणार आहेत. मित्रांनो, असं तुम्हाला एकूण 2, 4, 8, 10 असे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत तुमच्या खात्यामध्ये. तर ते पैसे कधी येणार आणि कोणाला येणार आपण व्हिडिओच्या शेवटी सांगितलेलं आहे. त्यामुळे चला व्हिडिओमध्ये आपण पुढे वळूया. तर मित्रांनो, सर्वात मोठा सस्पेन्स आहे की पैसे कधी आणि कोणाला येणार, तर ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, तुमचे पैसे, तुमच्या हक्काचे पैसे जर तुम्हाला बुडवायचे नसतील तर हा व्हिडिओ एकही सेकंद स्किप न करता शेवटपर्यंत अगदी नक्की बघा. मित्रांनो, सगळ्यात आधी बोलूया 4,000 रुपयांबद्दल. तुम्हाला माहीतच आहे की 13 मार्च रोजी PM किसान योजनेचा हप्ता जमा झाला होता. म्हणजे मित्रांनो, कधी जमा झाला PM किसान योजनेचा हप्ता? तर मित्रांनो 13 मार्च रोजी. कधी? तर 13 मार्च रोजी PM किसान योजनेचा हप्ता जो आहे तो जमा झालेला आहे. आणि मित्रांनो, खरी मजा आता आहे की कारण त्याच्याच पाठोपाठ नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता देखील लगेच लगेच धडकणार आहे, म्हणजे लगेच जमा होणार आहे. म्हणजे 8वा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता लगेच येणार आहे. तर मित्रांनो, आता पाहूया की 4,000 रुपयांबद्दल काय आहे. मित्रांनो, तो PM किसानचा हप्ता 13 मार्च रोजी जमा झाला आणि लगेच त्याच्या पाठोपाठ 8वा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता लगेच येणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे ज्या शेतकऱ्यांचे सर्व रेकॉर्ड एकदम क्लिअर आहेत त्यांच्या खात्यामध्ये PM किसानचे 2,000 रुपये, म्हणजे मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता की 2,000 रुपये आणि नमो शेतकरीचे 2,000 रुपये असे एकूण मिळून 4,000 रुपये जमा होणार आहेत. म्हणजे मित्रांनो, समजतंय का? तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की त्यांच्या खात्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे सर्व रेकॉर्ड पूर्ण आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये PM किसानचे 2,000 रुपये आणि नमोचे 2,000 रुपये, म्हणजे हे 2,000 रुपये PMचे आणि हे 2,000 रुपये नमोचे, असे एकूण किती? तर हे बघा, हे तर 4,000 रुपये. हे 4,000 रुपये एकंदरीत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4,000 रुपये थेट जमा झालेले आहेत. 4,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. पण हे 4,000 रुपये मिळवण्यासाठी तुमच्या खात्यात कोणती त्रुटी नसणे गरजेचे आहे, म्हणजे कोणतीही त्रुटी नसणे गरजेचे आहे. आता तुम्ही म्हणाल, भाऊ मग 8,000 रुपये आणि 10,000 रुपये कोणाला मिळणार? म्हणजे आता तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे, कारण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगितलं आहे की 10,000 आणि 8,000 रुपये नेमकं कोणाला मिळणार आहेत. तर तुम्हाला प्रश्न पडणं साहजिक आहे की 10,000 आणि 8,000 कोणाला मिळणार, तर ते देखील आपण या व्हिडिओमध्ये सांगूया. चला तर मित्रांनो, लक्ष देऊ नये का? हा सगळ्यात मोठा जॅकपॉट आहे. आपल्या राज्यातील असे अनेक शेतकरी आहेत ज्यांचे मागचे 2 ते 3 हप्ते काही कारणास्तव अडकले होते. म्हणजे मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्यांचे 2 ते 3 हप्ते काही कारणास्तव अडकले होते, म्हणजे कोणाची EKYC पूर्ण नाही, EKYC मुळे, तर कोणाचे बँक खाते प्रॉब्लेममुळे, आणि तुम्ही नुकतीच EKYC पूर्ण केली असेल किंवा तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून DBT चालू केली असेल, तर सरकार तुमचे मागचे सर्व अडकलेले व्याजासकट पैसे म्हणजे एकत्र पैसे देणार आहे. म्हणजे जर तुमचे जेवढे पैसे अडकले आहेत तेवढे पैसे सरकार एकदम देणार आहे, एकत्र देणार आहे. जर तुमचे PM किसानचे मागचे 2 हप्ते, म्हणजे PM किसानचे मागचे 2 हप्ते आणि नमोचे 2 हप्ते अडकलेले असतील तर तुम्हाला थेट 8,000 रुपये मिळणार आहेत. कळलं का मित्रांनो? समजलं का? जर तुमचे PMचे मागचे अडकलेले हप्ते 2 असतील, म्हणजे PMचे 2 हप्ते आणि नमोचे 2 हप्ते, म्हणजे 2 4,000 नमोचे आणि 2 4,000 रुपये PMचे, असे एकंदरीत 8,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत मित्रांनो. आणि त्याहून अधिक हप्ते प्रलंबित असतील तर तुम्ही आता सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर केले असतील, म्हणजे जर ह्याहून अधिक हप्ते पेंडिंगवरती असतील तुमचे आता सर्व डॉक्युमेंट क्लिअर असतील
तर चक्क 10,000 रुपये एकाच दिवशी एकाच झटक्यात तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तुम्ही तर स्क्रीनवरती देखील पाहू शकता की 10,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये एकाच झटक्यात जमा होणार आहेत मित्रांनो. त्याचबरोबर आनंदाची बातमी काय आहे तर हे पैसे कधी येणार ते मी शेवटी सांगणारच आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटपर्यंत बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की हे पैसे कसे येणार. 10,000 जर येणार असतील ना तर तुमच्या खात्यामध्ये कसे येणार आहेत आणि कधी येणार, कोणाला येणार. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी शेवटी सांगितलेलं आहे सर्व काही तुम्हाला उलगडून की पैसे येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे आणि तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. कारण आता काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फक्त 2,000 रुपयेच येणार आहेत. म्हणजे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता फक्त 2,000 रुपये येणार आहेत. हे कोण शेतकरी आहेत ज्यांना PM किसानचा हप्ता आधीच मिळालेला आहे. आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता येणे बाकी आहे. अशा शेतकऱ्यांना आता फक्त नमोचे 2,000 रुपयेच मिळणार आहेत. म्हणजे 2,000 रुपये कोणाला मिळणार आहेत तर ज्यांना PMचा हप्ता आधीच मिळालेला आहे. ज्यांचे हप्ते पहिले कोणते पेंडिंग नाहीत त्यांना फक्त ह्या महिन्याचा हप्ता म्हणजे ह्यावेळेस हप्ता 2,000 रुपयेच मिळणार आहेत. नमोचे 2,000 रुपयेच मिळतील. म्हणजे तुमचे पैसे कुठेही बुडालेले नाहीत. ते फक्त वेगवेगळ्या दिवशी जमा होत आहेत. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, 90% शेतकरी तेच मार खातात. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकही रुपया येणार नाही. म्हणजे नीट बघा, 0. म्हणजे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 90% शेतकरी हितेच मार खातात. 90% शेतकरी हितेच चुका करतात. त्यांच्या खात्यामध्ये 1 रुपया देखील येणार नाही. काय येणार नाही? एकही रुपया येणार नाही. कारण त्यांचे पैसे मध्येच कुठेतरी अडकले. म्हणजे त्यांचे पैसे मध्येच कुठेतरी अडकलेले आहेत. जर तुम्हाला पैसे आले नसतील तर याची 5 मुख्य कार्य असू शकतात. पहिलं म्हणजे EKYC पूर्ण करणे. ते बघा, EKYC अपूर्ण असणे. म्हणजे EKYC अपूर्ण असेल तर तुमचे पैसे अडकू शकतात. तुम्ही PM किसानच्या पोर्टलवरती जाऊन अजूनही KYC केली नसेल तर म्हणजे पैशांना विसरा. एकही रुपया येणार नाही जर EKYC पूर्ण केली नसेल तर, EKYC अपूर्ण असेल तर. त्यामुळे आताच जाऊन EKYC पूर्ण करा. आणि दुसरं आहे आधार कार्ड बँकेशी लिंक नसणे. म्हणजे लिंक नसणे, आधार कार्ड जे आहे बँकेशी लिंक नसणे. आधार कार्ड बँकेशी लिंक असणे गरजेचे आहे मित्रांनो. त्याच्याशिवाय पैसे येत नाहीत. आधार कार्ड बँकेची लिंक असणे गरजेचे आहे. आधार कार्ड बँकेला लिंक नसले तर पैसे अडकणार. त्यामुळे आधार कार्ड बँकेशी लिंक करून घ्या. तिसरं आहे DBT आणि NPCI मॅपिंग बंद असणे. म्हणजे NPCI मॅपिंग, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, DBT ही सिस्टीम तुमच्या बँक खात्यात ॲक्टिव्ह जर नसेल तर सरकार इथून पैसे पाठवले, म्हणजे सरकारने पैसे पाठवले तरी तुमच्या खात्यामध्ये येणार नाहीत. पैसे अडकणार मध्येच कुठेतरी. त्यामुळे तुम्हाला DBT सक्रिय करून घ्यायचं आहे. आणि चौथं म्हणजे जमीन पडताळणी. म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे, जमीन पडताळणी बाकी असणे. म्हणजे काय तर तुमच्या जमिनीचा रेकॉर्ड ऑनलाईन अपडेट नसेल तर पैसे होल्डवर राहतील. म्हणजे जर तुमच्या जमिनीचा रेकॉर्ड ऑनलाईन अपडेट नसेल तर पैसे होल्डवर राहणार. म्हणजे राहणार 100%. हे लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. आणि 5वं आहे नावामध्ये तफावत. म्हणजे नावांमध्ये तफावत म्हणजे मिसमॅचिंग. आधार कार्डवरील नाव आणि बँक खात्यावरील नाव यातच जर स्पेलिंग मिस्टेक असेल तर तुमचे हजारो रुपये अडकू शकतात. म्हणजे नावामध्ये आधार कार्डवरील नाव आणि बँक खात्यातील नाव यात एक जरी स्पेलिंग मिस्टेक असेल, म्हणजे नाव दोन्हीकडे वेगळं असेल किंवा स्पेलिंग मिस्टेक असेल तरी तुमचे हजारो रुपये अडकू शकतात. पण घाबरू नका. जर तुमचे पैसे अडकलेले असतील तर लगेच तुमच्या मोबाईलवर किंवा CSC सेंटरवरती जा, बेनिफिशरी स्टेटस चेक करा आणि तिथे आधार नंबर टाकल्या तुम्हाला दिसेल की तुमचा हप्ता प्रोसेसिंगमध्ये आहे की रिजेक्ट झाला आहे. त्यामुळे घाबरून जायची गरज नाही मित्रांनो. कारण लगेच हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते लगेच क्लिअर होतात. त्यामुळे घाबरायची गरज नाही. प्रोसेस लगेच होते. आणि जरी काही प्रॉब्लेम असेल तर तलाठी कार्यालयात किंवा कृषी अधिकाऱ्याकडे जा. एक साधा कागद घ्या आणि त्यावर अर्ज लिहा. त्यात तुमचं नाव, आधार नंबर, बँक खाते आणि मोबाईल नंबर टाका आणि लिहा, माझे PM किसान व नमोचे हप्ते जमा झालेले नाहीत, कृपया ते लवकरात लवकर सुरू करावेत. म्हणजे तुम्हाला काय करायचं तर तलाठी ऑफिसमध्ये जायचं आहे आणि तिथं अर्ज काय लिहायचं आहे की माझे PM किसान व नमोचे हप्ते अडकले आहेत, जमा झाले नाहीत, कृपया लवकरात लवकर सुरू करावेत. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे तर तलाठी ऑफिस म्हणजे तलाठी कार्यालय, इथं बघा इथं लिहिलेलं आहे तलाठी कार्यालय किंवा कृषी अधिकाऱ्याकडे जायचं आहे. अधिकाऱ्याकडे गेल्यावरती एक साधा कागद घ्या. त्यावर अर्ज लिहा. त्यात तुमचं नाव, म्हणजे त्यात तुमचं नाव, आधार नंबर आणि बँक खाते मोबाईल नंबर टाका आणि लिहा, माझे PM किसानचे आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते अडकलेले आहेत, जमा झालेले नाहीत, कृपया लवकरात लवकर सुरू करावे. आणि मित्रांनो, एवढं तुम्हाला करायचं आहे. कुठे जाऊन तलाठी कार्यालय किंवा कृषी अधिकाऱ्याकडे जाऊन तुम्हाला हे काम करायचं आहे आणि अर्ज करायचा आहे. कृपया ते लवकरात लवकर सुरू करा, मला PMचे नमोचे पैसे भेटलेले नाहीत. आणि हा अर्ज दिला
की पुढच्या हप्त्यावेळी तुमचे सर्व पैसे एकत्रित जमा होतील. म्हणजे मित्रांनो हा अर्ज दिला की पुढच्या हप्त्यावेळी तुमचे सर्व पैसे एकत्रित जमा होतील. तर मित्रांनो तो क्षण आता जवळ आला आहे की ज्याची तुम्ही सुरुवातीपासून वाट पाहत आहात की पैसे तुमच्या खात्यावरती जमा कधी होणार. म्हणजे सगळी कागदपत्रे बरोबर आहेत पण खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत. म्हणजे मित्रांनो काय तर सर्व कागदपत्रे बरोबर आहेत पण पैसे खात्यावरती जमा कधी होणार. तर मित्रांनो तुम्हाला आता मी सांगणार आहे की तुमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार. सगळी कागदपत्रे बरोबर आहेत पण खात्यात पैसे कधी येणार. तर मोबाईलवर मेसेज कधी वाजणार. मित्रांनो लक्ष देऊन ऐका. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजे नमोचा हप्ता कितवा तर 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत. म्हणजे 8वा हप्त्याचे 2000 रुपये जमा होत आहेत. आणि तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. सध्या हे पैसे एकाच वेळेस सर्वांना न देता टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पाठवले जात आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हे पैसे पडायला सुरू झाले. म्हणजे राज्यामधील काही जिल्ह्यांमध्ये हे पैसे पडायला सुरुवात झाली आहे. म्हणजे राज्यातील काही जिल्हा जे आहेत जे काही जिल्हे असतील ज्या जिल्ह्यामध्ये पैसे येत आहेत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा होत आहेत मित्रांनो. आणि मित्रांनो जर तुमच्या खात्यामध्ये अजून पैसे आले नसतील तर अजिबात घाबरायची गरज नाही किंवा पॅनिक होण्याची गरज नाही. पॅनिक म्हणजे घाबरणे झालं. घाबरायची गरज नाही. येणाऱ्या पुढील 2 ते 5 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपये किंवा 4000 रुपये किंवा 10000 रुपये नक्की धडकणार आहेत. म्हणजे नक्की येणार आहेत. म्हणजे किती तर येणाऱ्या पुढील 2 ते 5 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये किती येणार आहेत मित्रांनो 2 ते 5000 रुपये. म्हणजे 2 ते 5 दिवसांमध्ये किती येणार तर 2000 रुपये किंवा 4000 रुपये किंवा 10000 रुपये तुमच्या खात्यामध्ये देखील जमा होणार आहेत. एवढे पैसे म्हणजे 2000 किंवा 4000 नाहीतर 10000 रुपये नाहीतर 8000 रुपये तुमच्या खात्यामध्ये देखील जमा होणार आहेत येणाऱ्या 2 ते 5 दिवसामध्ये. त्यामुळे घाबरायची गरज नाही मित्रांनो. फक्त तुमचा मोबाईल नेटवर्कमध्ये म्हणजे तुमचा मोबाईल नेटवर्कमध्ये ठेवा. म्हणजे तुमच्या मोबाईल रेंज पाहिजे. बँकेचा मेसेज चेक करत राहा मित्रांनो. जर तुमचे सर्व रेकॉर्ड क्लिअर असतील तर 2 ते 5 दिवसात शांतपणे वाट पाहावा. म्हणजे वाट पाहणे गरजेचे आहे. हा व्हिडिओ सर्व शेतकरी ग्रुपवरती नक्की शेअर करा. तुमच्या खात्यामध्ये पैसे कधी येणार मित्रांनो तो 2 ते 5 दिवसात. म्हणजे 5 दिवस धरून चला 5 दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. नमोचे 8वा हप्ता आणि PM चा नसला तर PM चा देखील हप्ता तुमच्या खात्यामध्ये एकत्रित येऊ शकतो. एकत्रित 4000 रुपयाची दाट शक्यता आहे PM आणि नमोचा. तर मित्रांनो जर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर काळजी करू नका. थोडीशी वाट बघा आणि जेवढे सांगितले ना DBT किंवा KYC ते पूर्ण करून घ्या. तुमचे आतापर्यंत सर्व अडकलेले पैसे जमा होऊ शकतात. म्हणून तुम्हाला 10,000 देखील येऊ शकतात ह्या योजनेअंतर्गत. त्यामुळे घाबरायची गरज नाही. जर तुमचे सर्व रेकॉर्ड क्लिअर असतील तर 2 ते 5 दिवस शांतपणे वाट पहा. हा व्हिडिओ तुमच्या सर्व शेतकरी ग्रुप्सवरती नक्की शेअर करा जेणेकरून कोणाचेही पैसे बुडणार नाहीत. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.